नमस्कार, कसे आहात? आत्ता वाजलेत संध्याकाळचे 4:45 आणि संध्याकाळचा जो झाडू आहे तो मी 5:30च्या आधीच सगळं जे आहे ते झाडून घेते. जास्त काही तेवढा कचरा नसतो. कितीही झाडलं तरी मात्र पायांना कचरा लागतो. त्यासाठी मी एकदा असं संध्याकाळी झाडून घेते. आणि त्यानंतर असतं आमचा चहा. चिकूला मी दूध हॉर्लिक्स देते. तो आता जरा वेळ टी व्ही बघणार आणि नंतर मग त्याला क्लासला सोडायचं आहे. तर आत्ता 5:30 काहीतरी होत आलेत वाटतं. तर आता मी त्याला दूध हॉर्लिक्स देते आणि मी माझ्यासाठी करते चहा. मला चहाशिवाय जमत नाही आणि माझी संध्याकाळसुद्धा चहाशिवाय होत नाही. मला चहाच खूप आवडतो. मला कॉफी तेवढी नाही आवडत, पण चहा खूप आवडतो. कधीतरी मी कॉफी करते, कंटाळा येतो चहाचा तेव्हा. तर आता मी माझ्यासाठी बनवते चहा. तर मी नेहमी गुळाचा चहा बनवते. चहा पावडरचं मी कंटेनर धुतलं आहे, त्यासाठी मी तसंच पॅकेटमधून चहा पावडर टाकली आहे आणि मी वाघबकरी चहा पावडर वापरते. आता बरेच महिने झाले मी तीच चहा पावडर वापरते आणि खूप छान आहे. तुम्ही जर वापरत असाल तर तुम्हाला माहिती असेल. रेड लेबलचा खूप कंटाळा आला, त्यामुळे ती वापरतो आम्ही. आणि आता मी वरतून गूळ टाकते. मी नेहमी असंच टाकते, कारण डायरेक्ट पातेल्यामध्ये टाकलं ना तर कधी कधी चहा जो आहे तो फुटतो, म्हणजे खराब होतो. आणि गूळ पावडर मी बऱ्याचदा वापरली आहे, पण ती 2-3 चमच टाकावी लागते, तेव्हा तो चहा थोडासा गोड लागतो. म्हणून मी असा गूळ आणते, त्याला मी बारीक कापून ठेवते. तर आता मी चहा पिते. आणि आता बाहेर एवढं ऊन आहे, कपडेसुद्धा लवकर सुकून जातात ते उन्हामध्ये. तर सुकलेले कपडे आहेत तर ते मी व्यवस्थित धडी करून कपाटात ठेवते. आणि तुम्ही घड्याळाकडे लक्ष नका देऊ, त्या घड्याळात 2 दिवसापासून 9:30 वाजलेत. ते बंद घड्याळ आहे, त्याच्यात सेल टाकायचा आहे. कामं करता करता संध्याकाळची रात्र कधी होते कळतच नाही. आणि आता वाजलेत 6:45 काहीतरी. तर आता मला चिकूला सोडायला जायचं आहे. मी 6:45ला 5-1 मिनटं असतानाच जाते, कारण रिक्षा लवकर भेटत नाही, किंवा मग कधी रिक्षा नाही भेटली तर मग चालत जावं लागतं. तर पटकन मी त्याला क्लासला सोडून येते आणि नंतर मग आपण भेटूया. हे बघा, चिकू आहे ना, शूज घातले आहेत आणि त्याला फुटबॉल हवा आहे, म्हणून तो तसा लांब झोपून घेतो आहे. तो बघा किती हुशार आहे. तर शूज घातलेत पायात आणि शूजवाले पाय घरात कसे घेणार, म्हणून तो असं झोपून घेतो आहे. आणि तो उंबरठ्यावरती सुद्धा पाय देत नाही. तर असा गुणी माझा चिकू. तर आता मी जाते. आणि आता मी सोडून आली, त्याच रिक्षाने गेली आणि त्याच रिक्षाने परत आली, म्हणून मी लवकर घरी आली, नाहीतर रिक्षाच लवकर भेटत नाही. तर येता येता मी मंदिरातसुद्धा जाऊन आली, प्रसाद दिला. तर तो प्रसाद घेतला. आता मी देवासमोर ठेवेल आणि नंतर मग खाईल आणि थोडासा ह्या दोघांसाठी ठेवेल. तर बाहेरून आली ना तर पहिले मी माझे पाय धुते. असं नाही की कुठेही मी बाहेर गेली ना तर बाहेरून आले का पहिले मी पायावर पाणी टाकते, हात धुते. तर केस वगैरे तर मी विंचरलीच होती, त्यामुळे आता काही स्वतः मेकअप करत बसणार नाही मी. आता मी पायावर पाणी वगैरे टाकलं आहे आणि आता मी सगळ्या लाईट्स लावते. मंदिराची लाईट मी 6-6:15लाच लावून टाकते, मात्र बाकीच्या घरातल्या लाईट मी सगळ्या लावते. कधी पण संध्याकाळी घरामध्ये कधीच अंधार नसावा, ही वेळ लक्ष्मी घरी येण्याची असते असं म्हणतात. त्यामुळे सगळ्या घरात उजेड असावा. बेडरूममध्ये सुद्धा मी लाईट्स लावते. अर्ध्या तासासाठी का होईना सगळ्या लाईट्स लावायच्या. नंतर तुम्ही सगळ्या बंद केल्या तरी चालतात, पण सगळ्या लाईट्स लावायच्या. प्रत्येक कोपऱ्यामध्ये उजेड असावा, तर त्यामुळे सगळ्या लाईट्स लावा. काही जास्त लाईट्स बिल येत नाही. आणि मी चिकूला सोडायला जरी गेली नाही ना तर मी 6:30 वाजल्यापासूनच हे सगळं जे आहे चालू करते. शक्यतो यावेळी मी घरीच राहायचा प्रयत्न करते. कधीतरी सॅटर्डे संडे असेल तर दिवाबत्ती करूनच मी बाहेर जाते, नाहीतर त्याच्या आधी आल्यानंतर करते. पण यावेळेस शक्यतो मी घरी राहायचा प्रयत्न करते. दिवाबत्ती मी 7 वाजताच लावते. तर तुळशीजवळ एक दिवा लावते मी, बाहेर लावते आणि पूजा रूममध्ये एक. आणि अगरबत्ती लावते मी तुळशीजवळ, बाहेर आणि किचनमध्ये. तर अशा मी सगळ्या अगरबत्ती लावते. धूप लावते मी संध्याकाळी, रोज धूप लावते मी. कधी कधी धूप स्टिक लावते, कधी शेणाचे धूप लावते, कधी ते गोल वाटीवाले असतात ते लावते, पण ते लवकर आहे ना संपतात. जे स्टिक असतात ना ते बराच वेळ असतात. अगरबत्ती ओवाळताना मी नेहमी आरती म्हणते. कोणतीही आरती असो ती, बाप्पांच्या आरतीपासून सुरुवात करायची. 2-3 छोट्या छोट्या का होईना आरती म्हणायच्या आणि नंतर मग अगरबत्ती लावायची आहे. आपण देवाकडे नेहमी काही ना काही मागतच असतो. असं करू नका. कधीतरी आपल्याला खूपच अडचण असेल आपल्या आयुष्यात तरच देवांना तुम्ही सांगा. छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण देवांना काही ना काही मागत असतो. तर तसं करण्यापेक्षा
जे आहे त्याचाच आभार म्हणा. मी चिकूलासुद्धा म्हटलं आहे की देवाच्या पाया पडताना सारखं सारखं एकच नाही मागायचं. तर तो काय बोलला, मग एकच नाही मागायचं तर प्रत्येक वेळा मग दुसरं दुसरं काय काय मागायचं का देवाजवळ. तर मला एवढं हसायला आलं. तर म्हटलं तसं नाही, काहीच नाही मागायचं, फक्त नामस्मरण करायचं, श्लोक म्हणायचं, मंत्र जे येतात तुला ते म्हणायचं, आरती म्हणायची, बस. ह्याच्या व्यतिरिक्त काही मागायचं नाही असं मी त्याला सांगितलं आहे. तर आता मी धूप लावते आणि एक मी वाचलं होतं तर तेच तुम्हाला मी ऐकवते. संध्याकाळ. संध्याकाळ ही सगळ्यांची सारखी नसते. कोणी आशा घरी घेऊन जातो तर कोणी निराशा. कोणी कोणाला पहिल्यांदा भेटून येतो तर कोणी कायमचा निरोप घेऊन परततो. कुणाच्या आयुष्याची नवीन सुरुवात होते तर कोणी जगाला सोडून जातो. कोणाला तरी भरभरून आनंद होतो तर कुणावर दुःखाचं डोंगर कोसळतं. संध्याकाळ जरी सगळ्यांची सारखी नसली तरी रात्र ओलांडून जी सकाळ येते ना, ती मात्र सगळ्यांची सारखी असते. नव्याने उभं राहण्याची संधी घेऊन येते. हो, आता हे ज्याच्या त्याच्यावर असतं की संधीचं सोनं करायचं की नाही. बाकी संध्याकाळ तर सगळ्यांची सारखी नसते. किती छान ना, किती छान आणि सुंदर शब्द आहेत. तर खरंच संध्याकाळ ही सगळ्यांची सारखी नसते. सकाळ मात्र सगळ्यांची सारखी असते, कारण ती नव्याने सुरुवात करायची असते. पण संध्याकाळ मात्र सगळ्यांची सारखी नसते. हे शब्द एवढे सुंदर आहेत, म्हटलं तुम्हाला व्लॉगमध्ये मी ऐकवावं. आपला जन्मसुद्धा एकदाच होतो आणि मृत्यूसुद्धा एकदाच होतो हे आपण बऱ्याच जणांच्या तोंडातून ऐकलं असणार. पण आपला जन्म जो आहे तो रोज होतो, रोज सकाळी, आणि मृत्यू मात्र एकदा होतो. तर त्यामुळे तुम्ही जितके पॉझिटिव्ह राहाल तेवढंच तुमच्या घरातलं वातावरण राहील. तुम्ही व्लॉगमध्ये बघत असता मी एवढी पॉझिटिव्ह पर्सन आहे ना, मला ना असं निगेटिव्ह मी विचारसुद्धा करत नाही. आणि मी बघितलं आहे घरामध्ये जेव्हा मी खुश असते ना तेव्हा सगळं घर खुश असतं असं मला वाटतं. ती निर्जीव वस्तू का असेना, मला असं वाटतं की ती खुश आहे. पण ज्या दिवशी मी नाराज असते किंवा मला कंटाळा आलेला असतो किंवा मी एखादी निगेटिव्ह विचार करत असेल ना, तर सगळं घर मला निगेटिव्ह वाटतं. त्यामुळे जितकं तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही चांगला विचार करा, चांगल्या गोष्टींचा विचार करा. माझ्यासोबत जे काही होणार आहे ते चांगलंच होणार आहे असं म्हणा, तर ते सगळं चांगलं होणार. जर आपण बोललो की नाही मला माझ्यासोबत तर असंच होतं आहे, दुसऱ्यांचं किती छान आहे असं म्हटलं, तर मग देव बघतोच आहे, त्यांना वाटतं की हिला तसंच आवडतं आहे, मग ते तुम्हाला तसंच देणार. तर मी सहज एक उदाहरण देते तुम्हाला. मी हे ऐकलं होतं तेच मी उदाहरण देते, हे माझे मत नाही आहे. खूप म्हणजे खूप वर्षापूर्वी मी ऐकलं होतं. तर समजा आता मला ब्लॅक कलर आवडतो आणि आज माझा बड्डे आहे, तर माझ्या मित्रमैत्रिणींना, माझ्या घरच्यांना सगळ्यांना माहिती आहे की मला ब्लॅक कलर आवडतो. मग ते मला ब्लॅक कलरमध्येच गिफ्ट देतात. कोणी मला ड्रेस देतं आहे, कोणी मला पर्स देतं आहे, कोणी मला बांगड्या म्हणा, शूज म्हणा, म्हणजे सगळं ब्लॅक कलरमध्ये देतात आहे कोणी कोणी. तर मग मी जेव्हा ओपन करून बघते तर सगळं मला ब्लॅकच दिसतं आहे. तर त्यांना वाटतं की हिला ब्लॅक आवडतं म्हणून हिला ब्लॅकच देऊया आपण, असं कोणाच्या आपल्या डोक्यात विचार येतं. तसंच देवसुद्धा बघतो आहे. आपण जर नेहमी नाराज राहिलो, चिडचिड करत राहिलो, दुसऱ्यांबद्दल बोलत राहिलो, दुसऱ्यांना कमी लेखत राहिलो, तर देवसुद्धा आपल्याला तेच देणार. जितकं तुम्ही स्वतःबद्दल चांगला विचार कराल, सेल्फिश व्हाल, तेव्हाच तुमच्यासोबत चांगलं होणार आहे. तुम्ही जर दुसऱ्यांचा विचार करत राहिले तर काहीही होणार नाही आहे, तुम्ही कितीही काही केलं तरी. त्यामुळे स्वतःबद्दल, स्वतःसाठी आणि आपल्या घरच्यांसाठी जेवढी छोटी छोटी कारणं आहेत ती कारणं घेऊन खुश राहा. आणि आत्ता माझी देवपूजा झाली आहे, नामस्मरण केलं आहे. मी कधी डिटेलमध्ये तुम्हाला सांगेल की मी कोणतं पुस्तक वाचते, काय नामस्मरण करते, किती माळी जपते, हे एखाद्या ब्लॉगमध्ये मी डिटेलमध्ये सांगेल तुम्हाला. तर आत्ता माझी देवपूजा सगळी झालेली आहे आणि आता मी बनवते भाकरी. आज मी बनवते पिठलं आणि भाकरी. भात वगैरे काहीच नाही, मस्त गरम गरम पिठलं आणि भाकरी. ज्वारीच्या भाकऱ्या खूप छान लागतात पिठलंसोबत. तर पहिले मी भाकरी करून घेते आणि नंतर मग मी गरम गरम पिठलं बनवते. बऱ्याचदा ताईंनी कमेंट्स केल्या होत्या की भाकरी कशी बनवते डिटेलमध्ये आम्हाला सांग म्हणून. एका व्हिडिओमध्ये मी दाखवल्या होत्या, तर कधीतरी दाखवेल मी. मलाच परफेक्ट येत नाही, पण तुम्हाला मी नक्की दाखवेल कशा पद्धतीने मी भाकरी करते.
तर आता मी भाकऱ्या बनवते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते पिठलं कसं करते. मी बनवल्यात 5 भाकऱ्या, त्यातली एक भाकरी तर उरणारच आहे. मी एक एक्स्ट्रा बनवते कारण भात नसल्यानंतर कधी माणूस गरम गरम पिठलं असेल ना तर 1.5ची 2 पण भाकरी खातं म्हणून. तर उरलं तरी काय फेकता येत नाही, आपण पक्ष्यांना टाकून देतो. तर आता मी पिठल्याची तयारी करते. एवढं गरम होतं आहे किचनमध्ये आणि पिठलं मी कसं बनवते ते तुम्हाला दाखवते. तर बऱ्याच ताईंनी सांगितलं की रेसिपी पण शेअर करत जा म्हणून मी सांगते. तर मी कधी पण पिठलं बनवते तेव्हा त्याच्यात मी लसूण जो आहे तो ठेचून टाकते. तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर छान त्याच्यात लसूण ठेचून टाका. कढईमध्ये मी तेल टाकले, जिरे टाकले, फक्त जिरे टाकले, मोहरी नाही, आणि लसूण टाकला आहे. आणि त्यानंतर मग कढीपत्ता, खूप कढीपत्ता टाकायचा आणि त्यानंतर कांदा छान तेलात मी परतून घेते. आणि नंतर मी जे मिरची आहे त्या मी मिक्सरला बारीक करून घेतल्या आहेत. माझ्याकडे खलबत्ता नाही आहे, नाहीतर मी त्यात वाटला असता. जो दगडी खलबत्ता असतो ना त्याच्यात बोलते मी. तुमच्याकडे जर असेल तर त्याच्यामध्ये मस्तपैकी लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची देठं असतील तर छान खलबत्त्यात वाटा आणि ते मग पिठल्यामध्ये टाका. त्याने खूप छान जे आहे पिठलं लागतं. तर आता मी मिक्सरलाच वाटलं आहे आणि त्याच्यात मी टाकते थोडीशी हळद आणि नंतर टाकते मी गरम पाणी. मिरच्या मी तेलात छान परतले. तुम्हाला दिसत असेल तेल थोडं मी कमी टाकलं आहे. आत्ता मी थोडे दिवस झाले मी अजून तेल कमी टाकलं आहे. आधीच मी थोडंसं तेल टाकायची जेवणामध्ये, पण आत्ता मी अजून कमी तेल केलेलं आहे जेवणामध्ये. आणि चपातीलासुद्धा मी आता फार कमी तेल लावते. तसं पण मी खूप जास्त तेल वगैरे लावत नाही किंवा पराठ्यांना. पिठल्यामध्ये मी हळद आणि मीठ हे 2च गोष्टी टाकते. ह्याच्यामध्ये कांद्याची पात असेल तुमच्याकडे तर तीसुद्धा छान टाकू शकता तुम्ही, त्याने पण छान टेस्ट येते. तर आता मी हे बॉईल करून घेते आणि झाकून ठेवून देते आणि अंघोळ वगैरे करते, फ्रेश होते आणि नंतर मग मी गरम गरम पिठलं करते. तर आपण काय करतो ना कधी फोडणी देतो आणि एका बाउलमध्ये पाणी घेतो, त्याच्यात चण्याचं पीठ टाकतो आणि ते व्यवस्थित जे आहे ते हाताने मिक्स करून घेतो आणि मग ते आपण फोडणीमध्ये टाकतो. तर त्याने एकदम म्हणजे गाठी होत नाही, एकदम असं पिठलं व्यवस्थित होतं. पण हे जेव्हा आपण असं करतो ना तेव्हा त्याच्यात थोड्याशा गुठळ्या राहतात. आपण डायरेक्ट जेव्हा गरम पाण्यामध्ये जेव्हा आपण पीठ पेरतो तेव्हा, तुम्हाला समजलं असेल मला काय बोलायचं आहे. तर त्यानंतर मी आंघोळ वगैरे करून फ्रेश झाले. मी तुम्हाला दाखवणार होती, चिकूच्या फ्रेंडचा फोन आला होता माझ्याच फोनवरती, त्यामुळे तो बराच वेळ बोलत होता. त्याला काही नोट्स वगैरे पाठवायचे होते स्कूलचे म्हणून. त्यामुळे मी म्हटलं आता किती वेळ वाट बघू, मला नैवेद्य दाखवायचं आहे, जेवायचं आहे आणि ऑलरेडी मला उशीर झाला होता. त्यामुळे तर बऱ्याच ठिकाणी 2 टाईम नैवेद्य दाखवतात, सकाळी आणि रात्री. आणि आपण आपल्यासाठी कसं पूर्ण प्लेट वाढतो तशा पद्धतीने मी मात्र घरामध्ये जे काही बनतं ते नैवेद्य दाखवते आणि मी रात्री एकच वेळा नैवेद्य दाखवते. तर नैवेद्य कसा दाखवायचा, पाण्याने भरीव चौकोन काढायचा आणि त्यावर जी नैवेद्याची प्लेट आहे ती आपल्याला ठेवायची आहे. जर आपल्याकडे तुळशीचं पान असेल तर प्रत्येक पदार्थावरती तुळशीचं पान ठेवायचं. आता मी रोज दाखवते नैवेद्य, कधी असेल तर ठेवते, कधी नसेल तर नाही. पण तुळशीचं झाड आहे माझ्याकडे, ते तोडत नाही मी.
हातात थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि 3 वेळा ताटेभोवती फिरवायचं आणि गायत्री मंत्र म्हणायचं आहे. ओम भूर्भुवस्वा तस्वे पूर्वरेण्यम भर्गो देवेस धीमहि धियो यो मत प्रचोदया. हे आपल्याला 3 वेळा बोलायचं आहे. जेव्हा आपण 3 वेळा ताटेभोवती पाणी फिरवतो तेव्हा त्यानंतर बोलायचं आहे ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम समनाय स्वाहा, ओम ब्रह्माने अमृत तत्वाय स्वाहा. हे बोलायचं आहे आणि आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचं आहे. मी कधी कधी काय करते, ज्या देवांना मी नैवेद्य दाखवते, समजा आता मी काही पारायण करत असेल किंवा काही करत असेल, समजा विठ्ठल रुक्मिणी असतील, बाप्पा असतील, तेव्हा काय करते मी ताटेतले थोडे थोडे पदार्थ हातात घेते आणि त्यांच्या तोंडाला जे आहे ते लावते, म्हणजे भरवते. तुम्ही कसं नैवेद्य दाखवता आणि तुम्ही कोणते गायत्री मंत्र म्हणता मला नक्की सांगा. रोज मी नैवेद्य दाखवते म्हणून मी हे पाठच करून घेतलं आहे. आणि आता मी दही लावलं आहे उद्यासाठी. बाहेर एवढं ऊन आहे, दुपारच्या जेवणासोबत ताक खूप भारी लागतं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.